गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण मजेत. आणि आज आहे संडे, तर श्रद्धाने माझ्यावर जबाबदारी सोपली ब्लॉगिंगची सकाळी सकाळी, कारण ती चहा बनवते आणि चहा बनवताना तिला डिस्टर्बन्स आले तर तिला मूड खराब होत जातो. ऑलरेडी थोडा चहा आटला आहे माझ्याकडून, तर थोडा तिचा मूड खराब आहे. मग त्याच्यामुळे थोडंसं मला ब्लॉगिंग करून तिला असं डिस्ट्रॅक्ट करावं लागते. किती बदनाम करायचं बायकोला. बदनाम थोडी, कौतुक करतोय मी. तर आज काय स्पेशल प्लॅन आहे आपला? तर आज आमचं चाललंय, म्हणजे ठरवलं म्हटलं वणीला जाऊन येऊ. पप्पा पण आहेत तर म्हटलं चला तर सगळे जाऊ. छान रेडी होऊन लवकर निघायचं. चला हा, वॉकी वॉकी करत जायचं आपल्याला. तिकडे पायऱ्या पण आहे आणि रोपवे पण आहे. कसं निघायचं? पायऱ्याने. हा चढशील? मी ना पार्लर मध्ये गेली होती ना, जे हेअर वॉश केली, कंडिशनरने सेटअप केलं. म्हणजे सेटअप म्हणजे हे काय असतं ते? सेटिंग केली. सेटिंग. हा सेटिंग. पण सेटिंग नाही केली तुझ्या हेअरची? हो केली ना. किती सॉफ्ट लागतंय. फक्त ड्राय केलं ते का? कुठे चाललोय आपण? आपण गड्यावर. कुठे? गड्यावर. गड्यावर. किती ह्या मावशींचं गाव आहे माहिती का? इरा योगिता मावशींचं गाव आहे गडावर. हे भेटतं. काय भेटतं? जेवणाला. चला, म्हटलं लेट होईल आपल्याला, आपण नाश्ता करून घेऊ ॲटलिस्ट. तर आमचा प्लॅन आहे म्हणजे जायचा, पण लेट होतंय. मग जेवणाचं का पार्सल घेऊन डबा घेऊन जाऊ सोबत, आणि तिथं खाऊ कुठं जरा असं थांबून. पिकनिक पण होऊन जाईल. तर आम्ही आता वणीला जायला निघतोय. त्यापूर्वी मला साडी नेसायची, मेकअप करायचा आहे, आणि मेकअप करण्यापूर्वी मी फेस वॉश करून घेणार आहे. तर फेस वॉश मी हे सॅलिसिनामाइडचं जे फेस वॉश आहे त्याने करून घेणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी ऑइली ॲक्ने प्रोन स्किन आहे. आणि बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना ॲक्नेचा इश्यू असतो, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा इश्यू असतो, ओपन पोअर्सचा पण प्रॉब्लेम असतो. तर सेम प्रॉब्लेम मला आहे, म्हणून मी सध्या यूज करते सॅलिसिनामाइडचं फेस वॉश, ज्यात 2 पॉवर ऍक्टिव्ह आहेत, एक सॅलिसिलिक ऍसिड आणि नायसिनामाइड. सॅलिसिलिक ऍसिड हे बीटा हायड्रॉक्सी ऍसिड आहे, तर नायसिनामाइड हे व्हिटॅमिन B3 आहे. सॅलिसिलिक ऍसिडमुळे ॲक्ने, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी होतात, तर नायसिनामाइडमुळे जे ओपन पोर्स आहेत ते रिड्यूस होतात, आणि एक्सेसिव्ह सिबम प्रोडक्शन असतं, की ऑइल प्रोडक्शन होतं, ज्यामुळे पिंपल्स येतात तेही कमी होतं. मग पिंपल्स येण्याचा प्रॉब्लेम कमी होऊन जातो परिणामी. गेले काही दिवसांपासून मी हे सॅलिसिनामाइड फेस वॉश वापरते. आधी मी नीम फेस वॉश वापरत होते, पण त्याच्या 3 पटीने हे पिंपल कमी करण्यास मदत करतं आणि खूप छान रिझल्ट आहे. माझे जे मार्क्स आहेत, पोस्ट ॲक्ने मार्क्स किंवा स्कार्स आपल्याला राहून जातात, ते पण कमी होतात. ज्यांना कोणाला माझ्यासारखा प्रॉब्लेम असेल ऑइली ॲक्ने प्रोन स्किनचा, तर त्यांनी हे सॅलिसिनामाइड फेस वॉश नक्की वापरा, आणि बेटर रिझल्टसाठी दिवसातून 2 वेळेला फेस वॉश करायचा आहे. मी सकाळी एकदा करते आणि संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी ह्या फेस वॉशनी फेस वॉश करते. ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये आपल्याला फेस वॉश घ्यायचं आहे, आणि चेहरा आधी ओला करायचा, मग फेस वॉश करायचा. हे नवीन सांगायला नको. डर्माकोने यंग सायंटिस्ट इनिशिएटिव्हच्या अंतर्गत 20,000हून अधिक विद्यार्थ्यांना मदत केली आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून काही वस्तू खरेदी करतात, तेव्हा ते भूमी फाउंडेशन सोबत मिळून एखाद्या मुलाला शिक्षण देण्यासाठी मदत करतात. हे फेस वॉश तुम्हाला डर्माकोच्या वेबसाईटवर, तसेच नायका, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि पर्पल ह्या वेबसाईट्सवर देखील मिळून जाईल. आणि माझा IRA 2025 हा कोड वापरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळेल. काय करायचं आता? कॅन्सल प्लॅन? हो, तेच. ऍक्च्युली महेंद्र दादा आणि प्रतीक्षा वहिनी ते तिकडे गेलेले आहेत गडावर, तर ते आता रिटर्न येतात. तर आम्ही त्यांना विचारलं की कसं आहे तिकडे गर्दी वगैरे, तर ते बोलले येऊ नका आज, भयानक गर्दी आणि रस्त्याचं काम पण चाललंय. त्यामुळे आमचा प्लॅन आजचा कॅन्सल झाला. आम्ही पुढच्या वेळेला जाऊ. नेहमीप्रमाणे आमचा पहिल्यांदा जो प्लॅन असतो ना देवीला जाण्याचा, तो प्लॅन फिक्स करतो आणि नंतर अचानक होतो प्लॅन. इतके एक्साइटेड होतो की अरे आज जायचंय म्हणून. म्हणजे आमचं पण 10 वाजता ठरलं ना ऍक्च्युली, 9:30-10ला आम्ही ठरवलं की जायचं, कारण पारसकरीचे म्हणतायत की जाऊया आपण दर्शनाला. मग आज ठरवलं, पप्पा पण होते, म्हटलं जाऊया सगळे. कॅन्सल झालं, ठीक आहे कुठेतरी जाऊया. दुसरं काय ते छान प्लॅन करू आता. हा, पप्पांचा बर्थडे येतोय 15 फेब्रुवारीला. 15-16ला पप्पा आणि मम्मी जगन्नाथपुरी चालले, तर मग तेव्हा बर्थडे सेलिब्रेट नाही करताय ना, तर आम्ही आज बर्थडे सेलिब्रेट करून घेणार आहे. मग आम्ही कुठेतरी बाहेर पडतो. आता एवढं मेकअप केलाय तो वयाने जाऊ द्यायचा.
इरा चालली आता बाबांसोबत स्विमिंगला. बाहेरचं थोडं पोस्टपोन झालंय. पोस्टपोन थोड्या वेळाने जायचंय म्हणून कॅन्सल नाही झालंय. इथं वॉलनट टेस्टिंग चालू आहे. खराब झालंय की नाही चेक करत आहे. सुद्धा का लाडू बनवत आहे. ड्रायफ्रुटचे लाडू. मला 2च लाडू येतात, ड्रायफ्रुटचे आणि बेसनचे. बाकीचे शिकायचे का नातारपणी. पप्पा ते अचानक जायचं म्हणतायत धुळ्याला, कारण त्यांचं 2-3 दिवसावर आलं फिरण्याचं, 4-5 दिवसावर. तर मग त्यांना पॅकिंग वगैरे पण करायची आणि कामं पण आहेत धुळ्याला. तर ते म्हटले मी आजच निघतो. त्यांना आम्ही इन्सिस्ट केलं की उद्या जा, पण ऐकत नव्हते पप्पा. मग ते फिरायला चालले म्हणून त्यांच्यासाठी लाडू बनवून देते. तर हे ड्रायफ्रूट आणि गव्हाचं पीठ पण करायचंय. तर ड्रायफ्रूट आणि गव्हाच्या पिठाचे लाडू मी आता बनवून घेते. तर पप्पांना सांगितलं म्हटलं इराला खेळवून या, तोपर्यंत आमचा केक पण येऊन जाईल. हा तोपर्यंत केक पण येऊन जाईल. तर पप्पा इराला स्विमिंगला घेऊन गेले. मी पटकन केक पण आला तर मी पटकन लाडू बनवते. आता हे काय बनवत आहे. ते चिरोटे चहा सोबत हे जे मैद्याचे ना, तर मी याच्यात फक्त ओवा घातलाय, तुपाचं मोहन दिलंय आणि मीठ टाकलंय, म्हणून घेतलंय मैद्याचं. ते फक्त असंच नाही चहा सोबत. आपण डोंगरेला जाऊन ना त्यापेक्षा. तुला बुक पाहिजे ना. बुक नाही पाहिजे का. मी आता एकच केक घेणार. बुकचं काय झालं. कॅन्सल केलं बुकचं. नाही नुसतं पसारा होतो. घेते आणि काहीच नाही करत. कोण तू. असं काय करते. नुसती घेते आणि काहीच नाही करत. ठीक आहे जाऊ दे आता नाही घ्यायचं. मग काय करते. शिकव मग मला बरोबर करते. आणि मम्माची साडी वगैरे किती आहे. मग साडी घालते बघ. माझे 2 कपाट, एक कपाट, डॅडाचं अर्धा कपाट. नाही डॅडाचं किती आहे. 3 कपाट. तर हे गव्हाचं पीठ होतं 2 वाटी, छोट्या 2 वाट्या, आणि हे ड्रायफ्रूट पावडर आहे. तर मी यात मिक्स करून घेणार आहे. नंतर पीठ हे साखर यात टाकणार आहे. नंतर लाडू वळून घेणार आहे. याची पूर्ण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर बाजूला मी व्हिडिओची लिंक देते, तिथे जाऊन चेक करा. चला आता पप्पांना निघायचं, पटापट आम्ही करतो. ड्रायफ्रूटचं पावडर आहे का पूर्ण. अजून काय टाकायचं. ते काय हळद मिक्स करायचं. पप्पा रोज सकाळी कोण घ्यायचा. आमच्यासाठी बरोबर आहे. तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला सांभाळलं का आम्ही मग. तिथं हाताची बाहेर चालले होते. उलट मस्त करते ती छोटे छोटे. माझे तरी मोठे मोठे. म्हणजे ते लाडू का. लाडू बोलते मी. लाडू बोलते. न्यू इन्व्हेन्शन येराचं काय. प्रवासामध्ये एकत्र होऊन जातील. नाही थोडा शेप बिघडे नंतर एक जवळ एक दुसरा साईड चुकून जातील. ते चमच्याने खाऊ लागणार. प्लास्टिक ठेवू का त्याच्यात मध्ये काही 2 लेअरच्या मध्ये. त्यावर पण ठेवू आपण. इकडे डाड्याची गाडी कशी छान नाहीये. छान आहे. काय हे पोटात दुखतं का तुझ्या. मला कौतुक करायला त्रास होतो का तुला. ते पेढेसारखी चिपकून जाणार. हेच होणार आहेत. पूर्ण दाबले जाणार आहेत. ते वजनानेच. बस अजून दाबू नको त्यांना. ठेवू टाक फटाफट. काय नाही. कडकच टाकते मी. पण 3:30ला ठरवलं जायचं आणि मॅडमचं आमचं 5:30 पर्यंत तयार करून गेलं. झेप्टोवरून सामान मागवलं म्हणून झेप्टोच्या बॅगमध्ये द्यायचं. झेप्टोवरून 4:15ला आलं. मग त्यानंतर बनवायला घेतलं. आता पप्पा निघतात पप्पांना फिरण्यासाठी. छोटीशी शिदोरी. आणि झेप्टोवर पेड प्रमोशन नाहीये. हा पेड प्रमोशन नाही. खायला इराने बनवलं सगळं केव्हाचं.
येतं का मम्मा? तिला शिकवते का तू? किस्सा मग किस्सा जमा. Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. इकडे खाऊ बाबांना. May God bless you. ठीक आहे. नो खायची. Happy birthday पप्पा in advance. इकडे बाबा खरं. बाय पप्पा. हो. तर आम्ही आता आलोय सिटी सेंटर मॉलला. इरा तिकडे प्ले झोन मध्ये खेळते. म्हटलं चला तोपर्यंत काहीतरी फोटोज वगैरे क्लिक करू. हा फोटोज क्लिक करतो. हा मॅचिंग आहे. इरा पण मॅचिंग आहे. तर आपल्याला इथे आपल्या सबस्क्रायबर हिमांशी काय चला आता आम्ही मिरर मेजला चाललोय. शूट कर सकते. माय गॉड कुठे जायचं? इरा तू रस्ता शोधा. श्रद्धा कन्फ्युज झाली कोणती साडी घ्यायची आहे. इरा तुला कोणती आवडली? शॉपिंगला तुम्ही दोघं जाऊ शकता माहिती का श्रद्धा? माझी गरज नाही आहे. ही चांगली आहे इरा. तिकडे चांगली आहे. तिला कोणती आवडली? कोणती शेड? तर लिपस्टिक चूज करताय का? कोणती घ्यायची हिरा? आम्ही आता सिटी सेंटरवरनं जेवायला चाललोय कुठेतरी. बारच ते शोधतायत कुठे जायचं. कारण मला नॉनव्हेज खावंसं वाटतंय. इरा तुला काय खायचं? चिकन की फिश की मटन? फिश नाही चिकन. श्रद्धाने पॉपलेट फ्राय मागवली खूप दिवसानंतर. हिराला वास आवडत नाही. आणि हिराची सगळ्यात आवडती फिश पॉम्फ्रेट होती. हो लहानपणी खायची खूप. पण आता नाटकं करते. हॅलो. तर आता वाजले रात्रीचे 11. आम्ही थोड्या वेळापूर्वीच घरी आलो. फ्रेश वगैरे झालो. इरा झोपली. गाडीतच झोपली ती. आणि आता मला हा पसारा आवरायचा आहे. जाण्यापूर्वी हा पसारा सगळा मी असंच सोडून गेली ती कारण इराला खूप घाई झाली ती बाहेर जाण्याची.